गुड मॉर्निंग सगळ्यांना. कशा आहात सगळे? मजेत ना? तर आज मी चाललो आहे संडे राईडला. आता जवळपास 5 वाजलेले आणि आम्ही 2 जण चाललो आहे संडे राईड करतो आहे आज. तर जास्त काही हार्डली आय थिंक 50-60 किलोमीटरची राईड असेल. तर ती आज आम्ही राईड करतो आहे. तर आपली जे रुद्रा ते आहेत, स्वतः रुद्राला जरासं लोड करू, टॉप बॉक्स टाकू, स्टोन टाकून सोबत कॅरी करणार आहे. तर आता जवळपास 6 वाजलेले. तर पॅकिंग करता 1 तास गेलेला आहे आपला अशा प्रकारे. सो माहीत नाही तुम्हाला मी प्रॉपर दिसतो आहे की नाही गोप्रोमध्ये, बस अजून पण बऱ्यापैकी अंधार आहे. तर ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की आम्ही 5:30 वाजता निघणार होतो, सो जेणेकरून सनराईजपर्यंत आम्ही त्या लोकेशनला पोचू. बट माहीत नाही आता की कसा प्लॅन होतो आहे. तर बघूया ऑन रोड. 1 2 3 स्टार्ट गो. गणपती बाप्पा मोरया. सो फायनली आपली संडे राईड. नमस्कार. तर आपण फायनली पोहोचलेलो आहोत देहू घाटामध्ये, सॉरी मिस दिवे घाटामध्ये. उलाला. तुम्ही सिनेरीचं एन्जॉयमेंट घ्या, मी मस्त गाडीचा फील घेतो. आणि हे बघा बसवाले कसे ओव्हरटेक करत आहेत त्यांना कपाका प्रभाराचा पाचा. माहीत नाही माझा आवाज क्लिअर येतोय का, कारण की मी एक तर नवीन माईकचं कवर टाकलेलं आहे, जेणेकरून जो चरचर आवाज यायचा आय थिंक सो तो बंद झालेला असेल. बट बघूया. कसे सगळे मंडळी मजेत ना? मजेत असायलाच हवं, कारण की एक पल की है जिंदगी, बार बार नहीं मिलती, तो जी लो अपनी जिंदगी को यारो. माझा आवाज थोडासा खराब असेल कारण की मला सर्दी झालेली आहे, पण तरी आपली फिरायची काही झुल कमी होत नाही असं तुम्ही मला म्हणत पण असाल, पण इट्स ओके. यही तो अपनी दवा है. कितना भी बीमार हो, एक बार तुम घूमने के लिए निकलोगे ना, ऑटोमेटिकली तुम्हारी तबीयत ठीक हो जाती है. बॉडी तुमको संकेत देती है भाई इट्स ओके, ऑल इज वेल. आपण त्या लोकेशनला चाललेलो आहोत, ते लोकेशन बघा कसं चाललेलं आहे. आणि हे फक्त चुकत आहेत, आता माहीत नाही काय होत आहे. काय गरज नाही. आता इथून आहे आपल्याला ऑफ रोड. तर बघूया यांच्या दादांच्या म्हणण्यानुसार ऑफ रोड कसा आहे ते, कारण ते मला बोलले होते हवा कमी करून घे, पण म्हटलं काही गरज नाही. बघूया.
सूर्य काय वरती आहे ना. तुम्ही एक कंटेंट पकडून चालला ना त्यामुळे पण व्हिडिओ वाजू होतात. मी काय अनेक गोष्टी करतो. मी पण करतो. तुमची बाईकिंग करतो ना. हा बाईकिंग करतो. बाईकला घे. तुला पण नाही देतो. हे पण होतं मी एक माती पाय वाटली राहील. ह्यात निघतं पाणी इकडून. मला माहिती नव्हतं पण माझं 3 लिटर पाणी बसतं. 3 असतं का आता आता टेंट आली आता 5 मिनिटात टेंट येऊन होतं. कसले फोटो घ्यायचं तर आपण तुम्ही म्हणतो वाटलं 3 वाजताची वाटलं एक तास झोप काढू. इथंच पाहिजे पुढच्या इथंच झोप पाहिजे. चालतंय की आम्ही नाईट मारलेलं आहे. पुण्यात काय माहिती नाही का कोणी कॉन्टॅक्टमध्ये आपलं. आणि असं स्टेला गेल्यानंतर नाही का काय झालं तर काय करायचं. नशीब भेटलं झाले ना. हां बाईक नशीब बाईक भेटली गेली. तिला बाईक समजते अवघड. काय पाहिजे मॅगी बनवायची का आधी चहा बनवायचा. पहिले मॅगीच बनवायची का आपल्याला आता पाणी बनतो बघा. हां आणि चायचं चहा जास्त पाहिजे तुमचा. नाही ना पण चहा थंड होऊन जाईल ना तर आधी मॅगी खायला परत ते दूध बसला त्याच्यात तू म्हणतो हे पण दूया पाणी बस का. हां बस टाकून तर हे आहे आमचं आजचं लोकेशन संडे राईडचं. 360 लावलेला चालू आहे. आणि हे आम्ही आणलेलं आहे आज कॉफी, चकना, मॅगी आणि बिस्किट. दारू नाही आणलेली सॉरी, चहासोबत आम्ही तो चकना खाणार आहे. आणि आमची इथे तयार होते मॅगी. हा व्ह्यू. डोकं घाल 3 वाजता मला कसं आहे शांतता आवडते. कधी मला नाही आवडत. तिथे एवढे कंटेन आहेत ना फोटो काढावा त्याचा पण व्यवहार येऊ शकतो. झालं पाहिजे गोड्याचा येऊ शकतो चटणीचा. मोठा करू का बंद पडला बंद पडलाय. ठेवू का मोठं कोणता ठेवतो का तसं तेच म्हटलं काय वाटा ना. उचला बघा एकदा. लगेच कापीन ठेवली तेव्हा तर आपल्याला काही पोहता येत नाही तर हे दादा पोहत आहे. आता इकडे एक सूर मारताय पाण्यामध्ये बघूया. सूर मारा डायरेक्टली. फायनली आपला आज संडे राईडमध्ये आपण आलो तो ब्रेकफास्ट करायला आणि चहा प्यायला या लोकेशनला. ॲक्च्युली हे लोकेशन आम्हाला माहीत नव्हतं. आम्ही सापडत आलो त्यामुळे आम्ही एवढं काही प्लॅन केला नव्हता. इकडं रुद्रा मस्तपैकी निवांत उभी आहे. हे आपलं सामान आम्ही हे सगळं क्लीन करून जाणार आहे. आणि हे वेदर होतं आता सूर्य मस्त पूर्ण जवळपास डोक्यापर्यंत आलेला आहे. तर आम्ही इथं मस्तपैकी टाईम स्पेंड केलेला आहे निवांतमध्ये. आणि आता इथून निघतोय कारण की आकाश पूर्ण काळं झालेलं आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर त्याच्या अगोदर आम्ही चाललोय घरी. आपल्याकडून तर असं काही होणार नाही. आपण आपली रुद्रा मागं पुढं करून काढूयाच. अशी थोडी पुढं घ्यायची, अशी मागं घ्यायची, अशी पुढं घ्यायची, परत अशी मागं घ्यायची आणि
हळू हळू मोड देत एक्सलेट करत निघायचं. आपण लागतोय दिवे घाटाला. जर तुम्हाला दिसत असेल का नाही माहीत नाही, विठ्ठलाची मूर्ती. सॉरी जरासा आवाज करा माझा. हे बघा विठ्ठलाची मूर्ती किती मस्त सुंदर कमरेवर हात ठेवून उभी आहेत. विटेवरी उभा विठ्ठल माझा. आणि पावसाने पण बऱ्यापैकी हजेरी लावलेली आहेत. तर विठ्ठलाची मस्तपैकी सुंदर मूर्ती. आमची संडे राईड संपलेली आहेत आणि आता आम्ही पोचतोय घरी. जवळपास आता वाजले 9:30. तर ही छोटीशी संडे राईड कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला.